खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिरूर इथं मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न। बापूसाहेब ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्या वतीनं आयोजन। धुळे जिल्ह्यातील शिरूर इथं शिवनेरी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीनं तसेच शिरूर जिल्हा परिषद गटाचे नेते बापूसाहेब ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम इंदिरानगर शिरूर इथं उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींना गृहोपयोगी भेटवस्तूंचं वाटप करण्यात आले। महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमात शिवनेरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब ॲडव्होकेट बी.डी. पाटील, देवकामाई उन्नती महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक यू.बी. पाटील, शिरूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेश काळे, ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण, शिरूर येथील ज्येष्ठ नागरिक मिस्त्री सर, शिक्षक सी.ए. पाटील, संदीप मराठे, जयदीप लोखे मराठे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। यावेळी बापूसाहेब ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांनी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती न्यूज चॅनल प्रतिनिधीला दिली। या उपक्रमातून महिलांना सन्मान व सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। साधून आज रोजी महिलांमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तिळगुळ देणे आणि एक प्रेमाची भेट म्हणून एक भेटवस्तू देणे असा कार्यक्रम शिवनेरी बहुउद्देशीय योजनामार्फत आपण आयोजित केलेला होता। या कार्यक्रमात शिरूर भागातील इंदिरानगर परिसरातील माता भगिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जातीने हजर राहून या कार्यक्रमाचा गोडवा वाढवला। असंच एकमेकांमधलं नातं दृढ करण्यासाठी असा कार्यक्रम घेणे आता सामाजिकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे। तर त्या दृष्टीने हे उचललेलं एक पाऊल चांगलं या कार्यक्रमासाठी धामणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील तसेच शिक्षक वृंद, आपल्या या परिसरातील ग्रामपंचायत सदस्य योगेश काळे, तसंच दुसरे सदस्य राजूभाऊ चव्हाण, आबा खैरनार, भैया खैरनार, सुरेश काळे, भीमराव काळे आणि सगळ्या भगिनी इथं उपस्थित आहेत। तर त्यांचं एक या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.